बंद विरोधात टिप्पणी केल्यानं तरुणींना अटक केल्याप्रकरणी पोलिसांची चौकशी, तर हॉस्पिटलच्या तोडफोडी प्रकरणी 10 जण अटकेत. कायदा सुव्यवस्था बिघडणार असेल तर कारवाई योग्य, पालघर प्रकरणी शिवसेनेची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर जाऊन केलं ठाकरे कुटुंबियांचं सांत्वन, तर राज ठाकरे यांचं फोनवरून सांत्वन. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि सुपर कम्प्युटरचे निर्माते डॉक्टर विजय भटकर यांना यंदाचा जिंदाल पुरस्कार. 3 डिसेंबरला पुरस्काराचं वितरण. घोटाळेबाज उल्हास खैरेच्या रत्नागिरीतल्या घरात आजही झडती. 16 पॅन कार्ड, 25 मोबाईल आणि 40 ते 50 सिम कार्ड जप्त. आता बातम्या विस्ताराने. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या बंद विरोधात फेसबुकवर टिप्पणी करणाऱ्या 2 तरुणींना पालघर पोलिसांनी अटक केल्याप्रकरणी पोलिसांची चौकशी होणार आहे. दरम्यान मुलीच्या काकांच्या क्लिनिकची तोडफोड केल्याप्रकरणी आज शिवसेनेचे शहर प्रमुख भास्कर संखे यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहर प्रमुखाला अटक केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलाय. दरम्यान या दोघींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झालाय. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलंय. 25 लाख शिवसैनिकांनी शांततेत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. पण जर कोणी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवत असेल तर ते चुकीचं आहे आणि अशा वेळी पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मातोश्रीवर दाखल झाले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारामुळे मोदी रविवारी बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळेच त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्याचबरोबर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही फोनवरून सांत्वन केलं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतीय सुपर कम्प्युटरचे निर्माते डॉक्टर विजय भटकर यांना यंदाचा मानाचा जिंदाल पुरस्कार जाहीर झालाय. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल भटकर यांचा गौरव केला जाणार आहे. सन्मानचिन्ह आणि 1 कोटी रुपये असं 2011-2012 दरम्यानच्या या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 3 डिसेंबरला दिल्लीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल. देशातील हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या उल्हास खैरे याच्या रत्नागिरीच्या घराची आज सकाळपासून झडती सुरू आहे. या झडतीत तब्बल 18 लाख रुपये किमतीची घड्याळं, 15 लाख रुपये किमतीचे 25 मोबाईल्स, 16 पॅन कार्ड आणि 40 ते 50 सिम कार्ड तसंच महागड्या कारचा समावेश आहे. तसंच रत्नागिरी शहरातील विविध बँकांमध्ये त्याने तब्बल 45 खाती उघडल्याचं स्पष्ट झालंय.